नमस्कार. मी डॉक्टर रुपाली जोशी, रे ऑफ होपच्या आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदात आहात. तर आजची माझी टिप्स तुमच्यासाठी ही राहील मित्रांनो, की डोंट कंपेअर, ओन्ली केअर. येस. तर मी आज तुम्हाला थोडंसं न्यूनगंड याविषयी मागे थोडंसं बोललो होतो. न्यूनगंड म्हणजेच स्वतःविषयी कमी बाळगणं किंवा त्याला इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असंही म्हणतात. तर ज्या व्यक्तींना सतत निगेटिव्ह विचार मनात येत आहेत किंवा आपण इतरांपेक्षा कमी आहोत हे असं सतत वाटतंय, तर त्यांनी ती गोष्ट थांबवायला पाहिजे आणि ती गोष्ट थांबवली नसेल तर तुम्ही आत्ता त्वरित थांबवा. मुळात स्वतःविषयी कमी विश्वास असणाऱ्या व्यक्ती असतात. त्यांना स्वतःवर विश्वास नसतो. त्यामुळे आपोआपच आत्मविश्वासही कमी होतो. तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. हे तुम्हाला मी पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं. स्वतःवर विश्वास असेल आणि कॉन्फिडन्स असेल तर आपण त्या गोष्टीमध्ये सहज पुढे जाऊ शकतो आणि एखाद्या ज्ञानाच्या अभावी जर आपल्याला तो न्यूनगंड असेल तर तो दूर करता येतो मित्रांनो. आपण त्या ज्ञानावरती प्रभुत्व मिळवू शकतो किंवा त्याविषयीचं नॉलेज जर आपण घेतलं तर आपण त्या विषयामध्ये प्रभुत्व मिळवू शकतो. पण तुमच्या मनामध्येच जर ह्या गोष्टी असतील की आपण इतरांपेक्षा स्वतःला तुम्ही कमी समजताय, तर असं नका करू. तुम्ही हे आत्ताच थांबवा. कारण हे पुढे जाऊन तुमच्या प्रगतीमध्ये एक बाधा निर्माण करणारे आणि स्पेशली आजच्या तरुण पिढीला किंवा आजच्या विद्यार्थी वर्गाला ही माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट गुण दडलेले असतात. हे तुम्हाला मागे मी सांगितलं त्याप्रमाणे. तर तुम्हाला तुमचे चांगले गुण ओळखायचे आहेत. एखादी व्यक्ती जशी आहे म्हणून तुम्हाला तसं तुम्ही त्यांच्यासोबत स्वतःला कंपेअर करताय किंवा मला पण तिच्यासारखं बनायचं आहे असं जर तुम्हाला वाटतंय किंवा तुमच्या पालकांना वाटतंय, तर असं नाही होऊ शकत. प्रत्येकजण सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर होऊ शकत नाही. ते एकच आहेत. तर ही इंडिव्हिज्युअलिटी असते. ती प्रत्येक व्यक्तीची वेगळी असते आणि ही तुम्हाला शोधावी लागेल. ही जेव्हा तुमच्या लक्षात येईल तर ही कशा पद्धतीने शोधता येईल, तर तुम्ही यासाठी तुमच्या घरच्यांची मदत घेऊ शकता किंवा तुम्हाला तुमचे जे आवडीनिवडी आहे, तुमचे पॅशन, तुमचे छंद, तुम्हाला काय आवडतं. एखाद्या व्यक्तीला वाचनाची आवड असते, एखाद्याला रायटिंगची आवड असते किंवा एखाद्याला गायनाची आवड असते, कोणाला डान्सिंगची आवड असते, कोणी चांगली ॲक्टिंग करतात, कोणाला उत्तम खेळतात, खेळाची आवड असते. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पॉझिटिव्ह स्ट्रॉंग पॉईंट्स शोधता येतील की तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाता येईल, कुठे तुम्हाला करिअर करता येऊ शकेल या गोष्टींमध्ये. तर घरच्यांची मदत घेतली तर तुम्हाला हे जास्त सोपं जाईल मित्रांनो. तर आशा करते तुम्ही सर्वजण अशा पद्धतीने छानपैकी बसून घरामध्ये चर्चा केली तर तुम्हाला हे सोपं जाईल. अवघड काही नाही आहे याच्यामध्ये. फक्त तुम्ही कंपेअर करत असाल इतरांसोबत स्वतःला, तर ते कंपेअर करणं थांबवा किंवा तुमचे घरचेही करत असतील आणि तुम्हाला त्यामुळे निगेटिव्ह पद्धतीने जर तुमचा आत्मविश्वास आपोआप त्यामुळे जर कमी होत असेल, तर हे चुकीचं आहे. हे तुमच्या प्रगतीसाठी आणि परिणामी तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी घातक आहे. तर हे तुम्ही थांबवा आणि स्वतःची काळजी करायला शिका. नक्कीच प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण आहेत आणि वाईट गुण आहेत. तर त्याप्रमाणे तुमच्यातले चांगले गुण हेरून तुम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून पुढे जाऊ शकता. त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन करिअर निवडू शकता आणि एक चांगली व्यक्ती म्हणून एक समाजामध्ये नक्कीच तुम्ही वावरू शकता. हे सगळं पॉसिबल आहे. हे सगळं होऊ शकतं. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि अशा प्रकारे स्वतःचा जर कमीपणा समजत असाल तुमच्या मनामध्ये, तुमचा कमीपणा स्वतःला इतरांप्रमाणे तुम्ही कमी आहात असं बिलकुल वाटण्याचं कारण नाही आहे. कारण तुम्हीसुद्धा एक वेगळी व्यक्ती आहात. तुम्हाला पण वेगळ्या पद्धतीने वावरण्याचा जगामध्ये संपूर्ण अधिकार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही फुला, तुमच्याच पद्धतीने फुला. कोणी जबरदस्ती तुम्हाला सांगतंय त्या पद्धतीने तुम्ही जाऊ नका पुढे. तर हे सगळं होऊ शकतं. फक्त तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला इतरांसोबत जर कंपेअर करत असाल तर ते करू नका. तर एवढीच छोटी टिप आहे ही. स्टॉप कंपेअर, ओन्ली केअर. आशा करते माझ्या या टिप्सचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. पुढच्या व्लॉगमध्ये अशाच काही टिप्स घेऊन मी तुमच्यासाठी येईन. धन्यवाद.